तर मित्रांनो, कमीत कमी आपले 11 फूट हाईट आहे, त्याच्यामधनं 4 फूट गेले तर राहिले 7 फूट. तर 7 फुटाचा आपला मस्तपैकी खालचा बेस, म्हणजे आता त्याच्या आतमध्ये बाथरूम वगैरे बघूया जसं काय आपल्या कम्फर्टेबल वाटेल, जसे की मला कम्फर्टेबल वाटेल त्या हिशोबाने मी आता हा कोटमाळ टाकून घेतलेला आहे. आणि ह्याच्यानंतर आता आपले प्रोसिजर काय आहे, तर ह्याला कमीत कमी 3 ते 2.5 इंच याची हे राहणार पी सी सी म्हणजे खडी भुसा आणि खडी भुसा सिमेंट याची पी सी सी करणार 3 इंचाची, म्हणजे स्लॅब, छोटासा स्लॅब टाकून घेणार, म्हणजे जेणेकरून याच्यावर जरी चढलं काय झालं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. तसं तर मी याच्यावर सीट देखील टाकू शकत होतो, पण सीटना आवाज येणार, त्याच्यापेक्षा हे आपलं लाद्याचं 1 नंबर काम आहे. तंदूर लादे आहेत, त्याच्या आतमध्ये मिसळ्या बघा, तुम्हाला कसे वाटते, मीच बांधलेले आहेत. आता वाजलेत किती तुम्हाला सांगतो, 7:09 झालेत. तर 1 तास मी ओव्हर टाईम केला, 1 तासामध्ये सगळं जाळी बांधून घेतली, जेणेकरून उद्याचं काम थोडंसं सोपं झालं. तर माणसं येतील, ते माल कालवतील, माल कालून डायरेक्ट त्याच्यावर टाकतील, बरोबर ना. तर अशा प्रकारे आपली प्रोसिजर आहे. आता 1 बघायला भेटेल. आता हे बघा कसं आहे, याच्यावर 1 आहे, आणि आता हे G+2 होईल शॉर्टकट. खर्च तर वरी पण वाढत होता आणि इथं पण वाढत आहे. तर वरी तुम्हाला दाखवतो मी, आत्ताचं बघून घ्या, जे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो ते कसं वाटतं मला काम नक्कीच कमेंटमध्ये कळवा. हे बघा, याच्या खाली आपलं बाथरूम वगैरे येणार, इकडं मस्तपैकी ह्या पेसेजला किचन येणार, एल टाईप, म्हणजे इकडे मेन डोर आहे. अशा प्रकारे आपलं खालचा कोटमाळ्याचं काम चालू आहे. आता आई पण आलेली आहे जरा बघायला. आईचं पण लक्ष आहे की आई कधी होतं आहे कधी नाही. आईच्या पण मनात इच्छा आहे की घर बांधायला काढलं. आईची इच्छा भरपूर दिवस होती की घर बांधायचं होतं, पण आता काय करणार, आता एकदा शिक काढून टाकलं. तर मग आईचं एकच म्हणणं आहे की आता लवकरात लवकर कसं होईल, काय होईल, पोरगं कसं काय करतं आहे, ह्या सगळं टेन्शन होय आहे. काय तुझ्या मनात काय केलं तर सगळं. तर मी काय म्हणतो आहे, इकडे ह्या साईडला. तर आईला आपण प्रश्न विचारूया. तर आई, काय म्हणणं आहे तुझं, आता घर बांधायला काढलं, या बाबतीत चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. तुझ्या मनात काय इच्छा आहे, म्हणजे काय होते की बाबा पोराने लवकर घर बांधायला काढलं असतं, पहिलंच बांधलं असतं, काय तुझ्या मनात काय अपेक्षा काय होत्या ते सांग. अपेक्षा काय, हीच लवकर बांधण्याचंच अपेक्षा होते माझी. कधी बांधणं होते, म्हणजे पैसा पाण्याचं काय अडचण? त्यातच हे होते ना. तर आता घर ही बांधायला महागच झालं असतं, पण पैशाच्या ह्यानं काय सगळ्या खेळ करता येतं, पण पैशाचं करता येत नाही ना. सगळं नाटक करता येतं, पण पैशाचं नाटक करता येत नाही. करता येत नाही, पैसे तर पाहिजेच येतं हातात. हो, पण आता एवढं पैसे मी आणलं असतील कुठून, करत कसं असेल काय? आता तुझी कमाई आहे तो करणार ना. करणार काय, लोन काढलेलं सांगितलंच. ओके, अजून काय घर बांधायला काढलं तुझे, म्हणजे असं तुला आनंद होतो का नाही? आनंद आहे म्हणून तरी आहे सगळं. बाकी काय काम वगैरे कसं चालू आहे तू सांग. काम एकदम व्यवस्थित चालू आहे. आता घरचं करणारा म्हणल्यावर व्यवस्थितच होणार. बघितलं, हीच आहे. आणि जिथं अतुल कांबळे आहे म्हणल्यानंतर तिथं कशाची कमी नाही. कमी नाही. बरं, लोन काढेल पण कर्ज फेडेल. मग आता करावं तर लागतेच, तेवढं थोडंफार का होईना तकलीफ तर सोसावंच लागते. असं किती बी पैसे साठवीन म्हणलं तर होत नाही, साठत नाही पैसे. ती तर आहेच. सगळ्या थोडंफार का होईना घराला लग्नाला खर्च करावाच लागतो. ते तर आहे. लोक म्हणतात की घर बांधून बघा आणि लग्न करून बघा, म्हणजे तेव्हा कळतं. लग्न झालं की घर बांधावंच लागतं. बरोबर ना. अशीच तर आहे आयुष्यामध्ये, असंच चालू असतं. पण आईचं म्हणणं काय, आता घर बांधायला काढलं तर आई बघा खुश झाली. आता आईला माहितीच आहे मी काय केलं काय नाही, मग आईनं तुम्हाला सांगितलं. बघा, ही साधी गोष्ट नाही की मी लोन काढलं म्हणून. लोन हे प्रत्येक माणसाच्या, म्हणजे जेव्हा तो लहान मुलगा जन्माला येतो तेव्हा तो लोन घेऊनच येतो, कारण की मोदी सरकार चालू करतं पेन्शन योजना, बरोबर ना. तर लहानपणापासूनच ते योजना चालू असते, तेव्हापासूनच आपल्यावर कर्ज असतं, मग समजून चालेल. आता कर्ज काय आयुष्यात कधी पण फिटेल काम करत करत, बरोबर ना. तर आता माझं नसते घराचं कर्ज फिटतं, मेहनत केल्यावर फिटणारच. आईचं म्हणणं बघा, कर्ज काय राहतच नसतं, कर्ज काय आपल्याला फेडावंच लागतं. कर्ज
असं गोष्ट आहे की ती माणसाला जगू पण देत नाही आणि मरू पण देत नाही, आणि ते मरण्यासाठी पण भाग किती पाडतं, पैशावाला असलं तरी थोडंफार का होईना काढावंच लागतं. काढायचं. कर्ज असं गोष्ट आहे की ते मराला पण भाग पाडतं आणि करायला पण भाग पाडतं. म्हणून कर्ज काढा आणि कर्ज काढून जगा. कारण कसं आहे, कर्जाने माणूस सुखरूप राहतो. दुखरूप कधी होतो, जेव्हा हप्ता येतो ना तेव्हाच दुःख होतं. त्या हप्त्यासाठी रेडी राहावं लागतं. म्हणून काय, त्याच्यासाठी पण काम करा, पैसे तयार करून ठेवा, की जेणेकरून पैसे तयार म्हणजे पैसे जमवून ठेवा, आणि जेव्हा हप्ता येईल तेव्हा रेडी राहा. तेव्हा पळून जाऊ नका, कुठे लपवू नका. ते क्लिअर करा, म्हणजे तुम्हाला पण बँक लोन देणार आणि तुमचं पण काम होणार. जे जिथं नडलेलं आहे तिथलं काम होणार. तुम्हाला लोकांपाशी भीक मागायची काही गरज नाही, बरोबर ना. आता बघा, मला माहिती आहे की मी लोन फेडू शकतो, म्हणून माझ्या पद्धतीनं म्हणजे मला जेवढं झेपल तेवढंच मी लोन काढलेलं आहे. बाकीचं माझ्याकडे थोडंफार कॅश काय होतं, तर मग ते सगळं करून मग आपलं काम चालू केलेलं आहे. बघा आयुष्य असतंय कसं असतं, काय तळे एकदम भरतंय का, थोडं थोडं करूनच भरावं. तिथं बरोबर आहे. कसं आहे, आता माझं म्हणण्याचं एकच त्यांना संदेश देतोय. माझं एकच म्हणणं आहे की बघा, आयुष्यात कधीच कमी समजायचं नाही कुठल्याही गोष्टीला. कारण कसं आहे, पैसा आज आहे तर उद्या नाही. पैसा आज आपल्याकडे नाही आहे तर उद्या तर येईल ना, याची तर आपण अपेक्षा करतो. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावं लागतं. म्हणून ते काय करायचं, मेहनत करायच्या पाठीमागं लागायचं. कमी पडायचं नाही, आपण हारायचं नाही. बघा, पैसे तर आपल्याला सगळे कोण मागितल्यावर देणार, पण ते काय, जेव्हा त्यांना टायमिंग दिलं तेव्हा ते आपल्याकडे मागायला ना, पण तेव्हा पण आपल्याकडे पैसे पाहिजे द्यायला. त्या हिशोबाने आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करून सगळं काय करायचं असतं. असं नाही की घ्या म्हणलं की किती पण काढायचं आणि काही करायचं. जे तुमचे मेन काम आहेत त्याच्यासाठीच काढून घ्या. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. जर तुम्हाला गरज असेल, असे काय आता ह्या गोष्टी झाल्या घरासाठी, लग्नासाठी, एकदम पैसा कधीच साठत नाही, पैसेवाल्या पैसे बी साठत नाही. तिथं बरोबरच आहे. पैशावाल्याला पण लोन काढावं लागतं, असं नाही की नाही. म्हणजे किती पण मोठं असू द्या, तर त्यासाठी तुम्हाला लोन काढावंच लागतं. किती पण मोठा साहेब असू द्या, तर बरोबर ना. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर बघूया पुढं, अजून आपलं काम बाकी आहे, आपल्या कामाकडे लक्ष देऊया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कसं आहे क्वालिटी, ही आहे मार्बल दाना, व्हाईट मार्बल. आता हे बघा, तर मित्रांनो, रात्रीचे वाजल्यात 1. तर उद्यासाठी तयारी करतो आहे. जेणेकरून कसं जे मिस्त्री येणार आहेत तर त्यांची खोटी व्हायला नको म्हणून. तर मी नाईटला म्हणजे आज दिवसभर हे टाकून घेतलं आहे. हां, त्याच्यावर सळ्या वगैरे मस्तपैकी बांधल्यात. आणि आता राहिला प्रश्न काय, आता हे सगळं प्लास्टर करायचं आहे. तर मग प्लास्टरसाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला तर हे मार्बल, जेणेकरून तुम्ही मार्बल लावत असाल तर मार्बल त्यांना पहिलं अशा प्रकारे ह्याला रेडी करायचं म्हणजे काय, याचा प्रॉब्लेम काय आहे याचं सगळं तुम्हाला माहिती देतो थोडक्यात. जेणेकरून तुमच्या हा जो मी सगळा प्रकार केलेला आहे, व्हाईट जे तुम्हाला दिसतं हे बघा,
आणि ही जी काही लावलेले केमिकल आहे ते सध्या मी तुम्हाला सांगणार आहे. माझं म्हणणं असंच की काम कुठलंही असो, काम पूर्णपणे, तर हे मार्बल जे आहेत ते मार्बलला काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिलं प्रथम तर हा 2 mm दाणा आहे. हा जो दाणा आहे ना 2 mm दाणा आहे. हा बघा, हा आहे मार्बलचा वस्तू तुकडा. तर ह्याला काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिलं ॲरोलाईट लावून घ्यायचे. ॲरोलाईट लावायचं, ते कसं मिक्स करायचं ते पण तुम्हाला सांगतो. बघा, हे आहे ॲरोलाईट, बरोबर. तर ह्याचे 2 प्रकार आहेत, एक मेल एक फिमेल. म्हणजे हे दोन्ही मिक्स करायचं आणि मिक्स करून थोडंसं ते मिक्स करत राहिलं की ते व्हाईट होऊन जाणार. व्हाईट झालं की मग तुम्हाला काय करायचं, पत्रा घ्यायचा असा. हे बघा इथं आहे का पत्रा. तर मी मोठी लादी घेतली होती. तर तुम्ही जेवढे छोटी वस्तू होईल तेवढे छोट्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर मग मिक्स केल्याच्या नंतर पहिलं तुम्हाला ते असं थोडं पत्र्याने लावायचं आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर व्हिडिओ बघत राहावा आजपर्यंत. काम कसं आहे, क्वालिटी कशी आहे, क्वांटिटी कशी आहे. आता एवढं आज लावून ठेवलं की जेणेकरून उद्याच्याला मिस्त्री आला तर त्याचं तो काम चालू ठेवणार, बरोबर ना. तर मग एवढा वेळ त्याचा वाचेल, कमीत कमी 1-1.5 तास वाचेल. ह्याचप्रमाणे तर मी आजची प्रोसिजर केलेली आहे. बघितलं. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲरोलाईट लावून मग 2 नंबर दाणा तुम्ही लादीवाल्यांपाशी पण तुम्हाला भेटेल, नाहीतर मग जिथे तुम्हाला पुट्टी वगैरे सर्व त्यांचे जो मेन ब्रँच असतो त्याच्यामध्ये गेलं तर तुम्हाला हे दाणा भेटून जाईल. आता आपण बाहेर साईडला पण प्लास्टरला पण वापरू शकतो, जेणेकरून कसं की गुडगुडी मारतो तेव्हा गुडगुडी जर आपल्याला मारायचं असेल तर हा दाणा मारा, 1 नंबर. प्लास्टरचं आहे ना तुमचं, मी व्हिडिओ टाकलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे. बघा कशा प्रकारे ते हाच दाणा आहे, त्याच्यामध्येच हे सगळं केलं. म्हणजे गुडगुडी बनवून तो मारलेला. गुडगुडी म्हणजे काय, प्लास्टर जेव्हा करतो तेव्हा बरेच पाणी मारून मग त्याच्यावर सिमेंट पाणी आणि हा दाणा टाकला की बरोबर त्याला असं जो काय प्लॅन केलेला आहे आणि जो काय करतो आहे तो कशासाठी आहे की जेणेकरून तुमच्या बघा घरातला कडापा असतो दरवाजाचा. तर काय मिस्त्री काय करतात की ह्याला डायरेक्ट लावून देतात. तर दोन्ही साईडची प्लेन असते मार्बलची. हा जो मार्बल आहे आता बघू शकता, हा जो मार्बल आहे इथून पण प्लेन आहे, याच्या इकडून पण प्लेन आहे. दोन्ही साईडनं प्लेन असल्यामुळे काय होतं, तर त्याला काय होतं, ग्रीप भेटत नाही. तर मग ती ग्रीप भेटत नसल्यामुळे तर मग तुमचे जी मार्बल बसवली असते ते कुणाकुणाचे असं बाहेर निघतं. म्हणजे एक सॅम्पल उदाहरणार्थ, म्हणजे असं चिरा पडतात, मग नंतर असं थोडासा बाहेर येतो, गॅप पडतो, मग त्या हळूहळू तो बाहेर निघतो. तर बाय चान्स तो कधी तुटला, पायावर पडला तर ते भरपूर दुखापत होणार. त्याच्यापेक्षा बघा हा जो डब्बा आहे, असे 2 डबे मागवायचे मस्तपैकी आणि मिक्स करायचं आणि अशा प्रकारे लावून घ्यायचं, जेणेकरून तुमचा जो लादी तुटायचा, क्रॅक जायचा हा संपर्क कधीच येणार नाही आयुष्यात. जेणेकरून कसं ते दोन्ही साईड प्लेन असल्यामुळे त्याला सिमेंट बसत नाही. जेव्हा ते फिटिंग करतात तेव्हाच ते 5-6 महिने त्याचा चांगला उपयोग होतो. आणि कधी कधी काय होतं, हवा येते, भरपूर काय प्रॉब्लेम होतात. तर मग ते काय दरवाजा आपटत राहतो. तर मग हे सगळ्या गोष्टी ढिल्या होऊन जातात. तर मग ह्याला कसं आहे, ह्याला जो आपण वरी दाणा टाकला 2 नंबरचा, तर तो जसं त्याला ग्रीप पकडतो सिमेंटाला, तर म्हणून तो काय होतो, तो सोडणार नाही लवकर, बरोबर ना. तर अशा प्रकारे तुम्ही करा. लाईफमध्ये हा तुमचा कधी दरवाजा असा क्रॅक कधी जाणार नाही, बरोबर. दुसरा गोष्ट, आणि तुटणार देखील नाही, जेणेकरून ह्याला ग्रीप भेटून सिमेंट चांगलं मजबूत बसणार. त्याच्यासाठी हा सगळा प्लॅन केला असो. मी जरी दुसरीकडे गेलो तरी पण मी असाच प्रकारे ह्याचा वापर करून लावणार आहे. जे मार्बल आहेत ते अशाच प्रकारे लावणार, जेणेकरून कुणाचंही नुकसान झालं नाही पाहिजे. आणि त्यांना देखील सांगणार की बाबा 2 पैसे जास्त द्या, पण अशा प्रकारे मी काम करणार, याची गॅरंटी मी देत असतो.
कुठल्याही कामाची गॅरंटी, जे मी काम करत असतो ते काम एकदम परफेक्ट, वेळ गेला तर चालेल पण ते काम परफेक्ट झालं पाहिजे, की समोरच्या व्यक्तींना पण पैसे गेल्यासारखं काम झालं पाहिजे, असं त्यांना पण वाटलं पाहिजे की बाबा चला बाबा पैसे यांनी जास्त घेतलं तर हे काम अशा प्रकारे व्हायला पाहिजे. तुम्ही पण नक्की लक्ष द्या. जेव्हा तुमचं घर बांधत असताल तर बाय चान्स कधीही तुम्ही मार्बल लावले तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि मार्बल ह्या प्रत्येकाच्या घरात लावणं गरजेचं आहे. कारण की बघा आत्ता पहिल्याचा जमाना कसा होता, लाकडाच्या खिडक्या होत्या, तर लाकडाच्या खिडक्या कदाचित कमी झाल्यात. तर अशा प्रकारे तुम्ही मार्बल दाणा टाकून फिटिंग करून घ्या. लाईफमध्ये तुम्हाला कधीच त्या दरवाजाचा प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चालतंय, बाय बाय.